कर्णधार नितीन, आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर एक खेळाडू मात्र आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये द्या. नितीन साहेब, अगदी आम्ही तुम्हाला संवेदनशील कॉल देतोय, कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर अगदी आमच्या सूचनेचं पालन करायचं आहे. आपण एक शिस्तप्रिय खेळाडू म्हणून मी सातत्यानं तुमचा उल्लेख करत असतो, परंतु या सूचनेकडे लक्ष नाही तुमचं, कारण एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. या पटकन अतिरिक्त खेळाडू या गोकुळ संघ. चला आपण लगेचच आपण मॅचला करूया सुरुवात. 3 षटकांचा हा सामना. फक्त 15 मिनिटं दिली जातील, म्हणजे एका षटकासाठी 5 मिनिटं खर्च करायचे आहेत. ओहो, पहिला चेंडू अगदी खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. एक या धावाने आंबोली संघाचा श्री गणेश झाला. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजय मात्र स्ट्राईक वरती पाहतोय, तर नॉन स्ट्राईक वरती अक्षय. ही एक अनुभवी जोडी डावाला सुरुवात करताना पाहतोय आपण. ओ पटका खेळला अगदी लॉंग ऑफच्या दिशेने. ओ प्रयत्न काय राहिला, अगदी रनिंग कॅच होता क्षेत्ररक्षणाचा. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. प्रयत्न मात्र चांगला झाला. झेल सुटला असेल, परंतु प्रयत्न मात्र त्याचे प्रामाणिक आपल्याला पाहायला मिळाले. 100% क्षेत्ररक्षण चांगलं त्याच्याकडून झालं गेलं. एकच धाव मिळाली. एका धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 2 धावा. ओहो, अपील मात्र जोरदार केले गेले. उचलून धरलं अपील, पण अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी भेटला. पंच सांगतायत की विश्वास याच गोष्टीवरती माझा विश्वास आणि पंचांनी फेटाळले गेलेले हे अपील. अगदी लेग स्टंपवरती टाकला चेंडू. नक्कीच पंच आमच्याकडे हो हो वळतील आणि पंचांचा हा समांतर इशारा म्हणजे धाव येते. अवांतर, या अवांतर धाव्यानं धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बिनबाद 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी आपण पाहतोय. साहिल एक चांगला गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. अगदी चेंडूला खोदून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावाने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 5 धावा. एक चांगला षटक, अगदी पॉवर प्लेचं षटक हातात असताना गोलंदाज साहिल आपली पॉवर दाखवतोय गोलंदाजीची. हो पटका खेळ. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला गोकुळ संघाला लागतोय. काय क्षेत्ररक्षण स्कोअर लेवला आपण 38 सर्कलच्या आतमध्ये पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण आंबोली संघाकडून. एक महत्वाचा खेळाडू होता आणि तो महत्वाचा खेळाडू डगावच्या दिशेने येताना आपण पाहतो, तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय गालवे. चला अक्षय आपण स्पीडअप घ्या. साहिल मात्र पहिले षटक हाताळत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट मिळवली. हे त्यांनी जरा मागे सरले ना. दादा जाते पडलं पुष्प करते. पंचांचा हात समांतर इशारा म्हणजेच धाव येते. अवांतर. या अवांतर धावा मात्र साहिलला थोडेसे रोकावं लागते. का अशा धावा देऊन चालणार नाही, कारण गोकुळ संघासोबत खेळत असताना तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. कारण मगाशीच आपण पाहिलं 2 षटकामध्ये गोकुळ संघाची धावसंख्या कमी होती, परंतु 3ऱ्या षटकामध्ये मात्र मोठी धावसंख्या उभारली गेली. ओहो, डान्सिंग द ग्राउंड. अगदी चांगला फटका खेळ. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 गोकुळ लागतो तो गोकुळ संघाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 2 झटके दिले ते आंबोली संघाचे गोलंदाज साहिल यानं. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 बाद 6 अशी अवस्था गोकुळ संघाची. आता मात्र गोलंदाजी मार्ग होते आंबोली संघाकडून आपण पाहतोय. सूरज साहिलच्या पावलावरती अगदी पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल ते सूरज याला, कारण पॉवर प्लेचा आणि महत्त्वपूर्ण षटक आणि षटक हाताळत असताना गोलंदाजावरती जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मात्र कुठेतरी पार पाडली ते साहिल यानं. आता मात्र फलंदाज आपण पाहतोय अभिनं मात्र चांगली गोलंदाजी केली. शेवटचं षटक हाताळत असताना चांगल्या धावा रोखून धरल्या आणि अप्रतिम अशी गोलंदाजी राहिली. फलंदाजीसाठी मात्र नितीन आता त्याला वरती पाठवलंय. चला आपण पटकन सामना चालू करून घ्या. ओहो आल्या कव्हरचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होतो विकेटचं पतन. मुंबईचा मरून रन आम्ही कव्हर ड्रॉपला पाहिला इथं, परंतु कुठेतरी फटक्यामध्ये ताकद कमी पडली आणि क्षेत्ररक्षक होता तैनात सीमारेषेवरती. कव्हरच्या मध्ये चांगला झेल टिपला गेला. धक्का क्रमांक लागतो 3रा. विजय अगदी मोठा खेळाडू, अगदी जाळं विणलं होतं आणि या जाळ्यामध्ये मासा अडकवला गेला. आंबोळे संघाने अगदी चांगली रणनीती आखली. विजयसाठी जाळं विणलं गेलं, या जाळ्यामध्ये एक मोठा मासा अडकवला गेला. आता मात्र अवस्था थोडीशी बिकट झाली ते गोकुळ संघाची, कारण संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरील लागली. आतापर्यंत 6 आणि 3 गडी बाद झाले 6. आता मात्र आला नितीन संघाचा कर्णधार, संघाचा सरसेनापती. संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल खांद्यावरती आणि जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. कर्णधार पदाला साजेसा खेळ करावा लागेल. संघ अडचणी सापडला तर अडचणी सापडलेल्या संघाला बाहेर काढावं लागेल. ओहो डान्सिंग द ग्राउंड, अगदी का कॉर्नर संघला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वर येतो दणदणता आणि खणखणता षटकार आणि या षटकांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 12 धावा लागले. तर मी मगाशीच उल्लेख केला होता की नितीन या खेळाडूचा, कारण संपूर्ण जबाबदारी घेतली नितीननं. मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं दुसरं षटक स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला आणि अप्रतिम अशी गोलंदाजी केली. तोच नितीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीवरती. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मिड विकेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण, एक या धावानं धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 13. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. लेग स्टंपवरती टाकलेला चेंडू पंच नक्कीच पंचांचा हा समांतर रेषेला अगदी भर होणार. पंचांना सुद्धा कवायत करावी लागते. 13 धावा झाले. 14 धावा धावफलकावरती लागले गेले. ओहो अगदी क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून प्रोटेक्शन होतं परंतु आणि चेंडूने चकवा दिला आणि समोरच्या दिशेनं येतो उतुंग दणदणता आणि खणखणता चौकार आणि या चौकाराची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. लॉंगांच्या दिशेने आपल्याला हा चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 18 धावा लागले. तर हळूहळू धावसंख्या वाढत जाते. मगाशी सुद्धा असंच झालं होतं. गोकुळ संघाचा कुठेतरी 2 षटकात धावा कमी होत्या. यानंतर मात्र हल्ला चढवला. तीच रणनीती आता मात्र नितीनला आखलेली दिसते. ओहो जोरदार अपील, पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे होतो विकेटचं पतन. काय अपील केलं, अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास सुद्धा जास्त होता, अगदी कॉन्फिडन्स होता गोलंदाजाला. अप्रतिम असा झेल टिपला गेला. बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. धक्का क्रमांक लागतोय 4था गोकुळ संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. कुठेतरी नितीनच्या फटकेबाजी करायला सुरुवात केली असतानाच विकेट जाते. चांगले कमबॅक म्हणावं लागेल त्या आंबोली संघाचं. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत जात होता त्यावेळेला अडचणीतून बाहेर काढणार हा गोलंदाज म्हणून सुद्धा गोलंदाजीची ओळख. ओहो पटका खेळाय आहे क्षेत्ररक्षक. काय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र रोखून झाले सीमारेषेवरती. लॉंगांच्या दिशेने आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहिलं. हे षटक संपतंय.
2 षटकांच्या समाप्तीनंतर गोकुळ संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती लागले. तर अगदी गुणलेखक सांगतील मागील मॅच मध्ये सुद्धा असंच समीकरण काहीतरी आपण पाहिलं होतं. 2 षटकामध्ये 20 धावा, त्यानंतर मात्र धावसंख्या वाढली गेली. आता शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी कोण असं स्पेशलिस्ट गोलंदाज असेल आंबोली संघाकडून? गणेशला आमंत्रित केले गेले. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय कॅप्टन नितीन कुल. ओहो, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. झेल केला जाईल का? ओहो, झेल केला जातो. क्षेत्ररक्षकांना कोणती चुकी म्हणजे होतो विकेटचा पतन. धक्का क्रमांक 5वा गोकुळ संघाला. अगदी चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. स्वतःच्या खेळीवरती नक्कीच नितीन नाराज असेल, कारण उंची फार होती या चेंडूला आणि लांबी मात्र कमी होती. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक आला अगदी मिडे विकेट मधून आणि चांगला झेल टिपला गेला. त्याच्या माध्यमातून कोणतीही चुकी केली नाही, कारण नितीन सारखा एक स्फोटक फलंदाज होता. उर्वरित चेंडू जर नितीनने खेळून काढले असते तर मात्र मोठी धावसंख्या उभारली असते गोकुळ संघाकडून, आणि ते काम करू दिले नाही. ते आंबोली संघाचे क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम असा झेल टिपला गेला. चला स्पीडअप घ्या प्लीज. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. गणेश आल्याला गणेशने आपला श्री गणेश हा केलाय विकेट घेऊन. एक विकेट घेतल्यानंतर मात्र थोडंसं गोलंदाजी भरकटली. लेग स्टंपवरती टाकलेला हा चेंडू. अवांतर धावा, या अवांतर धावा गणेशला मात्र रोकायला लागतील. नक्कीच कानमंत्र यष्टरक्षक देतो या गोलंदाजाला, कारण कौतुक करावं तेवढं कमीच या गोलंदाजाचं. नितीन सारखा खेळाडू होता, शेवटचं षटक हाताळतो. थोडासा दबाव असतो गोलंदाजावरती हे षटक हाताळत असताना. ओ, फटका खेळाय अगदी आहे, परंतु त्याच्या दस्तक पे मस्तक करत चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा चेंडू अनिकेत यांच्या बॅट मधून उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत चौकार आपण पाहिला. क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू आणि सरळ निघून चेंडू आला सीमारेषा समालोचन कक्षामध्ये. आता मात्र चेंडू बाकी असतील या षटकातील. पुन्हा एकदा फटका काय क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलं आपल्या संघासाठी. नॉन स्ट्राईकला पैकी केली जाते. धोक्याची घंटा, हो धोक्याची घंटा होईल का? हो नक्कीच धोक्याची घंटा. पंचांचा हात आकाशाकडे म्हणजे होतोय. विकेटचं पतन, क्रिकेटमधील आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र आमचे गुणलेखक सांगतील चेंडू बाकी आहेत. तीन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. चला स्पीडअप घ्या प्लीज अमृत संघ. आम्ही फक्त तुमच्याला 15 मिनिटं दिलीत आणि 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं संपवायची याची नोंद घ्या. अदरवाईज पेनल्टी या पॅनलच केलं जाईल याची नोंद घ्या. ओ पटका खेळा, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फौजमध्ये झेल गणेश टिपेल का? ओहो, अगदी झेल सुटला गेलाय, परंतु धावचीच्या स्वरूपात ही विकेट. आणि हॅलो 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 संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 30 धावा लागले. तर चेंडू मात्र बाकी आहेत या षटकामधील 2. ओहो, सुरेख गोलंदाजी. वेग फार होता, त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आदित्य आणि संतोष ही जोडी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. ओ अगदी त्याच्या माध्यमातून होती चुकी. या
क्षेत्ररक्षणाची ही पद्धत थोडीशी चुकली गेली क्षेत्ररक्षकाकडून आणि आलाय चौका. या चौकांशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 34 धावा झालेत. आता मात्र आंबोली संघाला 18 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. सन्माननीय आदरणीय सुरेश कदम साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर महेश कदम यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. सुरेश आणि महेश या जोडीचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. चला पंच आणि गोकुळ संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. पंच तुम्ही मैदानाचा ताबा घ्या, कारण मी सातत्यानं उल्लेख करतो की मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन श्री भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2026 पर्व पहिला अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन. 35 ला विन आहे, 18 चेंडू आणि 35 धावा. आंबोळे संघ 18 चेंडू आणि 35 धावा बनवायचे, याची नोंद घ्या प्लीज. गोकुळ संघ सचिन पाटील आपण अगदी तयारीत राहायचं. जशी मॅच संपेल त्यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो तुमच्याबरोबर ते खेळायला जाईल. सन्माननीय आदरणीय कर्ण मोरे, गणेश मोरे साहेब आणि किरण सुतार साहेब आपण अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या आयोजक कमिटीकडून तशी सूचना आहे. गणेश सुतार साहेब आपण या व्यासपीठावरती आयोजक कमिटीकडून तशी सूचना आहे, आपण व्यासपीठावरती या. चला पंच अगदी 15 मिनिटं द्या, तुम्ही टाइम सेट करायचा, कारण आयोजक कमिटीकडून तशी सूचना आली तुम्हाला. आणि 15 मिनिटांमध्ये हा डाव संपला पाहिजे याची नोंद घ्या. म्हणजे एका षटकासाठी फक्त 5 मिनिटं खर्च करते. इथून पुढे मात्र दोन्ही पंचांना अगदी ऑफिशियल आणि कडक सूचना असेल, कारण 5 मिनिटांमध्ये पहिले षटक म्हणजे एक षटक संपलं पाहिजे याची नोंद घ्या. 15 मिनिटात पहिला डाव संपलाच पाहिजे, कारण अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आलेल्या मान्यवरांना आम्हाला वेळेत पोहोचवायचं आहे. गणेश मोरे साहेब आपण या व्यासपीठावरती. चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्ग होते, आपण गोलंदाजी पाहतोय. विजय ओहो पहिला चेंडू डान्सिंग द ग्राउंड कॉर्नर रिजनला येतोय. उत्तुंग दणदणीत खणखणीत षटकार. अगदी सन्माननीय आदरणीय आमचे बंधू कृष्णा चोपदार साहेब आपण अगदी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आमचे लहान बंधू एक मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक गोड आवाज जर वैभव आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडं सहकार्य करा. आपण समालोचनासाठी यायचं आहे. वैभव जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती या. आणि कृष्णा साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती या.
हो अगदी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. विजय पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. हो अगदी स्लो पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. चेंडू मात्र फलंदाजांचा खेळताना अगदी चकवलं गेलं, फसवलं गेलं या फलंदाजीला. आतापर्यंत चेंडू फेकले गेले त्याच्या माध्यमातून अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली धावफलकावरती. धावा जोडले गेले तर 6 धावा जोडले गेले तर एक षटकार आला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. ओ पुन्हा एकदा अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते, परंतु आहे तिथं का कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक करता कोणतीही चुकी म्हणजे होते विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतो तो आंबोली संघाला. विजय नवीन फलंदाज जातोय. विजय तर गोलंदाजी मार्ग होती सध्या पाहतो आपण. विजय विरुद्ध विजय, एक शेअर तर दुसरा 6वा शेअर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आंबोली संघाला मात्र या मोठ्या धावसंख्येचा पाठला करत असताना एकेरी दोरीने हे काम चालू नये, कारण कुठेतरी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. गोकुळ संघ अगदी दोन्ही सामने आम्ही पाहिलेत. 2 षटका मात्र धावसंख्या कोणती नव्हती. त्यानंतर मात्र 3ऱ्या षटकात दोन्ही डावामध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली गोकुळ संघानं. ओहो बॅटची अगदी कडा घेतली होती, परंतु एकच धाव मिळाला. वनडे 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 7 धावा. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. अगदी धावा खर्च केले दुजन आतापर्यंत 7. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर आला तर आंबोली संघ कुठेतरी सुस्थितीत जाऊन पोहोचेल. फटका खेळ आहे क्षेत्ररक्षक तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 8. आता मात्र समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्या असतील. 27 धावा हव्यात. 12 चेंडू आणि 27 धावा म्हणजे थोडंसं अवघड असं आव्हान, परंतु क्रिकेट हा नेहमी म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ. शेवटचा चेंडू फेकेपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोण जिंकेल. अगदी आंबोली संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही, कारण 27 धावा काढण्याची क्षमता असणारे मात्र खेळाडू त्यांच्या टीममध्ये नक्कीच आहेत. या टीमला कमी लेखून चालणार नाही. अगदी मोठ्या मोठ्या टीमला सुद्धा दगा दिला या टीमनं. गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. गोलंदाज नितीन. फटका खेळा कव्हरच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 या धावानं धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. आता मात्र थोडस मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी नितीनवरती दबाव टाकावा लागेल तरच आंबोली संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित होतील. ओहो फुलक्याचा चेंडू होता. फाईन लेगला भिरकावून दिला चेंडूला. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चुकी म्हणजे होतो विकेटचं पतन. अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फाईन लेगला चांगला अगदी झेल टिपला गेला सीमारेषेवरती. चला स्पीडअप घ्या आंबोली संघ प्लीज.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज संपूर्ण जबाबदारी असेल एक चांगली खेळी करावी लागेल कारण कुठेतरी संघ अडचणीत सापडला आहे आणि अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर काढावं लागेल. लवेश फलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय स्ट्राईक वरती एक डावखुरा फलंदाज हो अगदी बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. चेंडू आला कधी आणि चेंडू एक्स्ट्राकडे कधी गेला हे सुद्धा आम्हाला कळलं नाही. विकेटचं होतं पतन. आता मात्र आंबोळे संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर काढावं लागेल. ती जबाबदारी कोणत्या तरी खेळाडूला घ्यावं लागेल. सध्या तरी गोकुळ संघाचा पारडा जड दिसतोय आणि बॅकफूट वरती जातो तो आंबोळे संघ. सन्माननीय आदरणीय आमचे बंधू कृष्णा चोपदार साहेब आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या अशी आपणास विनंती करतो. लावा किती पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे धाव येते अवांतर. आपण हो सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नितीन अगदी कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी करतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा त्यानं एक जबाबदारी घेतली होती खांद्यावरती. या मॅच मध्ये सुद्धा त्याची पूर्ण जबाबदारी घेतली. अप्रतिम अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी म्हणायला गेलं नितीन याची. एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. पटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक येतो अगदी रनिंग कॅच आपण पाहिलं. अप्रतिम असा झेल टिपला गेला. कव्हर्स मध्ये आपण हा झेल पाहिला. अप्रतिम असा झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून. आता मात्र पडझड चालू आहे त्या आंबोळे स्पोर्ट्स संघाची. आंबोळे संघाबद्दल बोलायचं तर विकेट ते विकेट जात आहेत. अगदी घाई गडबडी ते खेळताना हा संघ दिसतो. विकेट ते विकेट जात आहेत आणि विकेटचा रोग मात्र या संघाला लागला आणि त्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्या प्रादुर्भावाचा दुष्परिणाम मैदानाच्या आतमध्ये भोगावा लागतो आंबोळे संघाला. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 10 झाली. तर धावसंख्या अगदी थोडस कुठेतरी फलंदाजीचं प्रदर्शन खराब झालं. ओहो फुलटाचा चेंडू बिमर पद्धतीचा चेंडू असेल का पाहावं लागेल. पंच नक्कीच काय शहानिशा करतील. येतोय उत्तुंग दणदणीत आणि खणखणीत चौकार अगदी लेफ्ट स्कोअरला चांगला चेंडू म्हणून पंचाच्या माध्यमातून घोषित केलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आंबोळे संघाचे खेळाडू आपण मैदानावर पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील याची नोंद घ्या. दोन्ही पंच आमचे अगदी ऑफिशियल पंच शहानिशा नक्कीच करतील आणि तो निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. चला हे षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचे संघनायक या सूचनेकडे लक्ष असू द्या. 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. आबी मागील मॅच मध्ये सुद्धा आपण आबीला पाहिलं होतं शेवटचं षटक हाताळताना. पहिला चेंडू एकच धाव. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या 18 धावा मात्र आबीला रोखायच्या. तर आपण पाहतो स्ट्राईक वरती फलंदाज सन्माननीय आदरणीय नथुराम मोरे साहेब आपण व्यासपीठावरती या. कुठे नथुराम
आता समीकरण आम्ही पोहोचवतो, आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवतील. 5 चेंडू सन्माननीय आदरणीय वैभव मोरे आबा, आपण सुद्धा या व्यासपीठावरती सन्मानपूर्वक येऊन बसायचं आहे. लक्ष द्या. काय आता किती आले? किती असेल? 3 बॉल 18. 3 चेंडू आणि 18 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे सलगचे 3 षटकार ठोकावे लागतील. ओहो, आता मात्र पूर्णपणे मॅच गोकुळ संघाच्या पारड्यात जाते आणि ही जर मॅच जिंकली तर मात्र दोन्ही संघ गोकुळ विरुद्ध गोकुळ खेळताना आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला सचिन पाटील तर दुसऱ्या साईडला नितीन आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही एकाच गावच्या टीम खेळत असताना पाहू. किती आले दादा? 2 नाही. हा बॉल होता ना. अप्रतिम अशी गोलंदाजी आबियाची. आता पूर्णपणे मॅच झुकले ते गोकुळ संघाकडून. फुलटॉपचा चेंडू, हेडलक बॅडलक आंबोळे संघ. अगदी तुमचा सुद्धा खेळ चांगला राहिला आणि अभिनंदन टीम गोकुळ. चला यानंतर लगेचच आपण सामना पाहणार आहोत. एका साईडला श्री नीनादेवी स्पोर्ट्स गोकुळ आहे, तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम गोकुळच असेल. एकाच गावच्या 2 टीम.